आदिवासी महिलेला खरंच मारहाण झाली होती का? की राजकीय डावात कुणीतरी मुद्दाम नेत्यानं बदनाम करण्याचा खेळ रचला? कोण खोटं बोलतंय, कोण सत्य लपवतंय? आदिवासी समाजाच्या सन्मानावर नेमकं कोण हात घालतंय? गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी गावामध्ये घडलेले हे प्रकरण आता चांगलंच पेटलंय। काँग्रेसचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल सुखदेव दहिवले यांच्यावर आदिवासी महिलेला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। या आरोपामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उठली होती आणि आदिवासी समाजाने न्यायाची मागणी केली होती। पण आता या सगळ्या घडामोडीत मोठा ट्विस्ट आलाय, कारण स्वतः अनिल दहिवले यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत स्पष्ट केलंय की हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे। माझ्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे, खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत। मी आदिवासी समाजाचा आणि महिलांचा नेहमीच आदर करतो। माझ्याकडून कोणत्याही महिलेला मारहाण झालेली नाही। दहिवले यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे आदिवासी महिला ठामपणे आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते दहिवले मात्र मी निर्दोष आहे असं ठामपणे सांगत आहेत। दोन्ही बाजूंकडील पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस विभागाकडून सुरू आहे। आता प्रश्न असा, नेमकं सत्य कुणाचं? महिलेला न्याय मिळणार का, की राजकारणाच्या खेळात एका आदिवासी स्त्रीचा आवाज पुन्हा दडपला जाणार? या प्रश्नांची उत्तर काळ देईल। पण सध्या गोंदिया जिल्ह्यात एकच चर्चा, दहिवले यांचा यू टर्न आणि आदिवासी महिला प्रकरणातील खरे खोटे आरोप। गजा महाराष्ट्र 24 न्यूज नेता साहिल रामटेके, गोंदिया। परिचय, मी अनिल सुखदेवराव दहिवले, मुक्काम एरंडी देवलगाव, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया। मी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ला सायंकाळी 7:30 वाजता इव्हिनिंग वॉकला जात असताना गावातून आणि त्यांचा घनश्याम अमृत पंधरे हा मला शिवीगाळ करत असल्यामुळे मी त्याला त्या ठिकाणी मला शिवीगाळ का देतो हे अटकले असता दोन्ही पती पत्नी माझ्या अंगावर धावून आले आणि माझ्या मंडळाच्या लोकांना तू भडकवलास म्हणून असा खोटा आरोप करून मला धक्काबुक्की त्यांनी केलेला आहे। आणि तसं मी रिसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। हा बनवा बनवीचा प्रकार आहे। त्यांच्या अंगणात सुद्धा मी गेलो नाही आणि त्या बाईला मी तिचे केस पकडण्याचा आणि तिला चपलेनं मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। हे माझ्या एक प्रकारे राजकीय माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा एक डाव आहे आणि एक महिला या जातीचा उपयोग करून मला कुठेतरी गोवण्याचा हा प्रकार आहे असं मला या ठिकाणी वाटते। मी FIR मध्ये सुद्धा तसंच लिहिलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा FIR दाखल झालेला आहे दोन्ही पती पत्नीवर। त्या